स्वामी समर्थ। आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर असा एक अनुभव शेअर करणार आहे जे एका भक्ताच्या आयुष्यात घडला आणि त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली। ही गोष्ट आहे एका पांडुरंग नावाच्या व्यक्ती ज्याचं आयुष्य खूप अडचणीत गेलं, त्याचा व्यवसाय बुडाला, त्याच्या डोक्यावर कर्ज झालं, घरात वाद होत असे। एके दिवशी त्याने ठरवलं त्याच्या आयुष्यात काहीच ऊर्जा नाही आहे। तो त्या रात्री खूप रडत होता आणि त्याच रात्री त्याला स्वप्नात दर्शन झाले। स्वामी समर्थ झाडाखाली बसलेले आणि स्वतःहून म्हणाले, कशाला घाबरतोस, माझं नाव घे, सर्व नीट होईल। ते स्वप्न इतकं खरं वाटलं की तो लगेच अक्कलकोटला निघाला। अक्कलकोटला पोचताच त्याला असं वाटलं की एक वेगळी शक्ती त्याला खेचून तिकडे घेऊन गेली। मंदिरात पोचताच त्याला एक साधू भेटतो आणि त्याला म्हणतो, पांडुरंग, तुला स्वामींनी बोलवलं आहे ना, आता सगळं नीट होईल। पांडुरंग आश्चर्यचकित होतो आणि त्याला प्रश्न पडतो, साधूला माझं नाव कसं माहिती असेल? तो मनापासून स्वामींना नमस्कार करतो आणि परत घरी येतो आणि काही आठवड्यांनीच त्याला जुनं कर्ज फेडायची संधी मिळाली। त्याचा व्यवसाय परत सुरू झाला आणि घरात शांती आली। हा अनुभव आपल्याला काय शिकवतो की जिथे माणसाचे हात थांबतात तिकडे स्वामींची कृपा सुरू होते। खरं आहे ना? स्वामी समर्थ हे फक्त गुरु नाही, ती जिवंत शक्ती आहे। तुमच्या आयुष्यात असा कोणता स्वामी अनुभव आला आहे का? आला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तेच संपत आहे, पण मी पुढचा स्वामी अनुभव लवकरच घेऊन येत आहे। सर्वांना सुख, समाधान, आरोग्य लाभो हीच ईश्वराच्या अनेक प्रार्थना आहे। स्वामी अनुभव भाग 2 पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी खूप खूप शेअर करा। श्री स्वामी समर्थ।